विरारमध्ये वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये मनसेच्या वाहतूक सेनेचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की मनसेचे नेते स्वतः अविनाश जाधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि भव्य असा मोर्चा जो आहे हा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण जर बघितलात तर मागच्या काही दिवसापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, वसई विरार असेल, पालघर जिल्ह्यामधले खड्ड्यांची समस्या तीव्र आहे, अनेकांचे जीव सुद्धा जात आहेत। आता स्वतः या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव स्वतः या ठिकाणी मोर्चात सहभागी आहेत। हे दादा काय सांगणार, कशा पद्धतीने या मोर्चाचं आहे? वसई विरारची आत्ताची परिस्थिती सगळे रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि दरवेळेला हे लोक आता आज काहीतरी काल एक टेंडर आले 70 करोडचं टेंडर आहे खड्ड्याचं। याच्या आधी 20-20 कोटीची 3 बिलं या लोकांनी काढलेली आहेत। सर जर 100 कोटी रुपये जर दरवर्षी लोक खड्डे बुजवण्यासाठी काढत असतील तर या 100 कोटीमध्ये किती चांगले रस्ते होऊ शकतात। परंतु यांना खड्डेच बुजवायचे आहेत, त्यांना खड्डे पडावेत याच्यासाठी अधिकारी वर्ग हा नवच बोलत असतो की बाबा यावेळेला जास्त खड्डे पडू देत म्हणजे जास्त पैसे आम्हाला घेता येईल। त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही, लोकांच्या जीवाशी काही घेणं देणं नाही, खड्डे पडावे याच्यासाठी नवच बोलणारे वसई विरारचे अधिकारी आहेत। पण एकीकडे लोकांचा जीव जात आहे। इथंच आरटीओच्या कार्यालयामध्ये दसऱ्याच्या दिवशी पहिल्याच दिवशी नाईक नावाच्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे। महामार्गावरती या ठिकाणी एका मुलाचा जीव गेला वाहतूक कोंडीत अडकून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः तिथं व्हिजिट देणार होते पण ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले नाहीत। हे असे किती जीव जाणार या सगळ्या प्रशासनाच्या? कळत नाही। परिवहन खातं हे गाडी घेतली की रोड टॅक्स घेते, विविध प्रकारचे टॅक्स घेते, पण उत्तम सुविधा द्यायला का मागे पडते? ज्या वेळेला आम्ही गाडी घेतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला चांगले रस्ते देण्यासाठी टॅक्सेस घेता ना, मग त्या पैशाचं तुम्ही नक्की करता काय? ते पैसे तुमच्या घरी जातात का? असे अनेक प्रश्न आहेत आमच्या समोर। तुम्ही वसई विरारमधल्या कुठल्याही रस्त्याला गेलात, वसई विरार सोडाव अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघरमधल्या काही पट्ट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि याचं एकमेव कारण भ्रष्टाचार। आणि या भ्रष्टाचारामुळेच इथले खड्डे बुजत नाहीत, खड्डे बाहेर पडत नाहीत आणि लोकांचा जीव जातोय। निश्चितच आपण जर बघितलेलं आहे या खड्ड्याच्या विरोधामध्ये जर याच्यावरती मार्ग नाही निघाला तर पुढची दिशा काय असेल? नाही, आमची दिशा ठरलेली आहे। आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय, उद्या आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करताना तुम्हाला दिसणार नाही। आज लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे, उद्याही लोकशाहीच्या मार्गाचं आंदोलन नसेल असा डायरेक्ट थेट इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। प्रताप सर नाईक सर मीरा भाईंदरमध्ये एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी मराठी आमदार जरी असलो तरी मला हिंदी बोलू शकतो, मला काही फरक पडत नाही। माझ्यासाठी सोबत बोलण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आहेत। जाधव साहेब काय सांगणार की स्वतः परिवहन मंत्री आणि शिवसेनेचा मंत्री बोलतोय की मला हिंदी बोलायला काही फरक नाही पडत? माझं मत आहे की तो त्यांचा निर्णय झाला, त्यांच्या पक्षाची पॉलिसी काय मला माहीत नाहीये। आमची पॉलिसी आहे या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी तुम्हाला बोलावंच लागेल, बरोबर? आम्ही मतांसाठी लाचार असलेली लोक नाहीत, बरोबर? आमचं पहिलं प्रेम हे भाषा आहे, तुमचं पहिलं प्रेम हे सत्ता आहे। तो त्याच्यामुळे आम्ही आमच्या भाषेसाठी कडवट आहोत। जिथे आमच्या भाषेवर येईल म्हणजे तुम्हाला ज्याला कोणाला हिंदी बोलायचं बोला, पण मराठी बोलता येत नाही असं बोललात तर मनसेची कानाखालीच तुमच्यावर पडणार। त्यामुळे तुम्ही कोणाची बाजू घ्यायची घ्या, पण आमच्या समोर जर कोणी येऊन बोलला की आम्हाला हिंदी बोलता येत नाही, हिंदी क्यों बोलेंगे, तर आमची कानाखालीच पडणार, यात काही वाद नाही। पण शिवसेना एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही शिवसैनिक आहोत आणि महाराष्ट्रातले मराठी, आणि दुसरीकडे शिवसेनेचे जसे सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर ही भाषा येते, याला नेमकं कारण काय? ही शिवसेना काही ती बाळासाहेबांची शिवसेना नाही हो, ही मोदी शहांनी तयार केलेली शिवसेना आहे। सो त्यांचं प्रेम हे गुजरातच्या उत्तर प्रदेशच्याच दिशेने सगळ्यात जास्त आहे। त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम नाही, महाराष्ट्रावर प्रेम फक्त टेंडर काढण्यासाठी आणि टेंडरमधले पैसे खाण्यासाठी ह्याच्यासाठीच आहे। पण हर्षवर्धन ज्यावेळेस मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा प्रश्न समोर येतोय तेव्हा हर्षवर्धन सपकाळ बोलतात की दुसऱ्या भिडूची आम्हाला गरज नाहीये याबाबत? पण आम्ही त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करायला गेलोच नाही। आम्ही आज तर काय कुठे बोललो का की आम्हाला काँग्रेससोबत जायचं आहे? सन्माननीय साहेब असे काय म्हटलेत का? सो आमच्याकडनं अशी कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट आतापर्यंत नाही। ते जिथे आहेत तिथे त्यांना त्यांचा लखलाभ आहे, तुम्ही एकटे लढा, आम्ही काय तुमच्या आजूबाजूला पण येणार नाही। निश्चितच महायुतीचं मधला हे जे प्रताप सरनाईक यांच्या स्टेटमेंटवरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठ्या भावनिक असं मोठं आक्रमक असं स्टेटमेंट दिलेलं आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.